महिलांनी सुरुवातीला निषेध केला होता। संतोष देशमुखांना या न्याय मिळाला पाहिजे, परंतु अशा प्रकारे जर स्टंटबाजी केली तर आम्ही सहन करून घेणार नाही। शेवटी कायद्याच्या पलीकडे आम्ही माणूस आहोत। शेवटी माणसातला माणूस म्हणून आज आम्ही अण्णाकडे पाहतो। अण्णावरील खोटे गुन्हे मागवा, अण्णावर खोटे गुन्हे वापस, अण्णावर खोटे गुन्हे वापस। ऐकून घ्या सगळ्यात महत्वाचं सांगतो, ऐकून घ्या। या ठिकाणी मी एक वकील आहे, त्याबरोबर भारतीय संविधान मला अधिकार देतं माझी भूमिका मांडायचं। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय की आदरणीय अण्णावरील जे काही खोटे गुन्हे दाखल झाले असतील आणि अशा प्रकारे जर कोणी स्टंटबाजी करणार असेल ते कदापि आम्ही सहन करणार नाही, खपून घेणार नाही। अहो, कोण टक्केवारीवाले, कोणाला किती टक्केवारी भेटते या ठिकाणी मला माहित आहे। या ठिकाणी जी कोर्टाचे अधिकारी न्यायालयाची मर्यादा मला माहिती आहे। एक वकील आहेत न्यायालयाच्या, मला नाव सांगता येणार नाही, पण त्या स्वतः एक वकील आहेत। परंतु एखाद्या भूमिकेत मांडत असताना, एखादी बाजू मांडत असताना तुम्ही जर एखाद्याला स्टंटबाजी करत असाल कदापि सहन होणार नाहीये। या ठिकाणी प्रमुख आमची मागणी आहे की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे। याच्या ठिकाणी कोणीही अण्णाचे दादागिरी चालली आहे, या ठिकाणी चालली आहे, तर पोलीस स्टेशन आम्हाला अटक करायला या ठिकाणी लागलंय। पोलिसांची नाही चलेगी प्रकारे पोलीस प्रशासन कायदा आणि सुव्यवस्थेचा दुरुपयोग या ठिकाणी करताय की या ठिकाणी भारतीय संविधान आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे। जर मी काही बोललो आणि मला तुम्ही अटक करणार असाल तर या ठिकाणी संविधानाचा या ठिकाणी फार मोठा या ठिकाणी अपमान आहे। घोषणाबाजी आम्ही केली नाही। या ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाला आपलं मत मांडायचं या ठिकाणी अधिकार देतं आणि कोर्ट परिसरामध्ये अशा प्रकारच्या घोषणा ज्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही स्टंटबाजी करत असाल